दर्शको नमस्कार. राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले सोमनाथ वैद्य यांच्याकडे या ठिकाणी त्यांनी आहेत. आपण यांच्याशी बातचीत करूयात. साहेब, आपलं प्रथमतः राजनीती न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. काय मुद्दे घेऊन आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला? सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न असे आहेत जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, त्याची सोडवणूक झालेली नाहीये. आपण पाहिलं तर आपलं शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी वीज इथं नियमित मिळत नाहीये. तसेच या भागातले रस्ते चांगले नाहीयेत, ग्रामीण भागातले रस्ते चांगले नाहीत. शिक्षण परगावी शिक्षण जाण्यासाठी साध्या बस विद्यार्थ्यांना मिळत नाहीयेत. तर असे अनेक असे प्रश्न आहेत. प्राथमिक आरोग्याच्या सोयी नाहीयेत. त्याचप्रमाणे इथे या भागातील लोकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा मिळत नाहीये, चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाहीये. अशा अगणित प्रश्न आहे ज्याच्यामध्ये या भागातील प्रामाणिक कष्टकरी जनता ही त्रासलेली आहे. तसेच जुळे सोलापूर भागामध्ये आपण हद्दवाड भागात आपण पाहू शकता, इथे रस्ते नाहीयेत, इथे पुरेसा विकास झालेला नाहीये. महापालिका या भागातील रहिवाशांकडून नियमित टॅक्स घेते, परंतु त्यांना मूलभूत सोयी सुविधाचे जे काय द्यावं लागतात ते देता येत नाही. पोलवरती इथं लाईट नाहीयेत. म्हणजे काय जे बेसिक गोष्टी पाहिजे त्या इथं नाहीयेत. तर इथं काम करण्यासाठी भरपूर काही आहे, ज्यामध्ये आपण या भागाचं लोकप्रतिनिधीमधून काम करत असताना शासनाकडून विविध माध्यमातून या भागाचा विकास करू शकतो. इथले भाजपचे उमेदवार 10 वर्ष ते आमदार होते. आता तुम्ही नवीन चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. हा, माझ्याकडे नवीन चेहरा म्हणजे मला 19 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे मी मंत्रालयातून विधान भवनामधून मी या माझ्या कामाचा अनुभवी काम जे काही मी काम केलेलं आहे त्याचा फायदा मी या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला देऊ शकतो. तसेच मी ह्या कामात एक्सपर्ट आहे आणि मला ह्या कामाची गोडी आहे. त्यामुळे 24 तास मी हे काम जनतेसाठी करू शकतो आणि फास्ट एकदम जलद गतीने करू शकतो आणि जनतेला पाहिजे तेव्हा वेळ देऊ शकतो, कारण मी हेच काम करत आहे सध्या. आपण या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरला, तर तुम्हीच्या मागं भाजपच्या काही 6 नगरसेवकांनी देखील तुम्हाला पाठिंबा दिलं म्हटलं होतं. आपण वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी मागणी देखील केला होता. आपण कुठं कमी पडलात? 19 वर्षाचा तुमचा विधानसभेमध्ये प्रदीर्घ अनुभव असताना आपण तिकीट खेचून आणण्यासाठी कुठं कमी पडलात? हे बघा, आदरणीय सुभाष बापू देशमुख हे गेली 20 ते 25 वर्ष भाजपामध्ये आहेत. ते विविध पदावर काम केलेलं आहे. त्यांनी खासदार म्हणून काम केलेलं आहे, तसेच आमदार म्हणून 2 टर्म काम केलेलं आहे, पक्ष संघटनेत काम केलेलं आहे. त्यामुळं कोणताही पक्ष काय पाहतो की एखाद्या माणसाकडे निवडून येण्याची पात्रता असते आणि यावेळेस भाजपा म्हणाली होती की 60% लोकांचं आम्ही तिकीट कट करू, पण भाजपाने म्हटलं एक आणि केलं नाही. त्यामुळं आपण पाहू शकता त्यांनी एकाही आमदाराचं तिकीट कट केलं नाही यावेळेस. त्यामुळं साहजिकच बापूंना ते रिपीट मिळालेलं आहे. आता सोलापूर दक्षिणची जनतेला माहिती आहे कुणी काम केलंय कुणी काम केलेलं नाहीये. आता जनतेच्या हातात ही निवडणूक गेलेली आहे. जनतेला आता कितीही कुठल्याही उमेदवारांनी कन्व्हिन्स केलं तर जनता 5 वर्षात त्या उमेदवारांनी त्यांच्यासोबत कसे वागलेत याचा पूर्ण लेखाजोखा जनतेकडे आहे आणि जनता ही नवीन चेहऱ्याला संधी देईल. आणि नुसताच नवीन चेहरा नाही तर प्रशासनामध्ये एखाद्याला काम कसा काय करू शकेल, तो भविष्यात उद्या आमदार झाल्यानंतर त्याला तिथे कसे जनतेचे प्रश्न सोडवता येतील आणि तात्काळ कसे सोडवता येतील. कारण एखादा नवीन चेहरा आमदार झाला तर त्याला ते विधान भवन मंत्रालय ह्या गोष्टी कळायला 2-2.5 वर्ष लागतात. तिथलं प्रशासन कळायला 2-2.5 वर्ष लागतात. मी तरी तिथे 19 वर्ष तेच काम करत आहे. त्यामुळे मी पहिल्याच दिवसापासून जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण नवीन चेहरा म्हणता, अमर पाटील हे देखील नवीनच आहेत. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार भरलेले धर्मराज काडाती हे देखील नवीन आहेत. काही उमेदवार नवीन देखील आहेत की साहेब? मग आहेत ना नवीन. तेच म्हटलं ना, प्रशासकीय कामाचा अनुभव ज्या व्यक्तीला आहे, मी तिथे विविध मंत्र्यांचा पीए आमदारांचा पीए म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला माहिती आहे पीए सर्व पाहतात. आमदारांनी सांगितलेल्या सूचना आपलं ज्या काही आहे ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे पीए त्यांचे करत असतात. आणि मतदारसंघातले काय प्रश्न आहेत हे आम्हाला त्याचा पूर्ण अभ्यास असतो. त्यामुळे मला त्या कामाचा अनुभव आहे आणि मी पहिल्या दिवसापासून काम करण्याचा प्रयत्न करेन. जातीय समीकरणाकडून देखील दक्षिणमध्ये राजकारण आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, जात पात आता आजकाल लोक मानत नाही. जो काम करणार आहे त्याला ताकद द्यायचं काम करतात. आणि आपणाला माहिती आहे की मला सर्व समाजाचा पाठिंबा आहे. मी
मुस्लिम समाजामध्ये, धनगर समाजामध्ये, लिंगायत, मी ज्या समाजात लिंगायत समाजाचा आहे त्या समाजात पण आपण काम केलेलं आहे. असं जातपात काही नसतं. भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत. त्यामुळे या तत्वावरच मी काम करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघा कसं आहे, आपण ज्यावेळेस काम करतो, कामाने आपण आपली ओळख निर्माण करतो, त्यावेळेस कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही जातीचा आधार घ्यायची आवश्यकता राहत नाही. मी तर म्हणतो की राष्ट्रप्रथम, द्वितीय आणि तृतीय, जे काय भाजपाची जी संकल्पना आहे, द्वितीय पक्ष आणि तृतीय स्वतः, याप्रमाणे की राष्ट्रप्रथम असलं पाहिजे. आणि राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक, तसे भारत देश आणि माझी दक्षिण सोलापूरची जनता यांच्यासाठी माझ्या सर्वस्व मी आता 24 तास अर्पण करणार आहे. आणि स्वतःसाठी मला वेळ मिळाला तरी मी माझ्या बाकीची कामं करणार आहे. साहेब, आपण भाजपमध्ये काम करत असताना आपण उमेदवारी मागितली होती भाजपकडे, त्यावर नाराजगी वगैरे काय आहे का? म्हणजे नाही, हे बघा, मी भाजपमध्ये गेल्या 2 महिन्यापासून एक क्रियाशील सदस्यत्व घेतलेला आहे. ते पण भाजपाच्या 7-8 नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला होता. त्यांनी भाजपाकडून उमेदवारी घ्या म्हणून मला सूचना केली होती. त्यामुळे मला क्रियाशील सदस्य भाजपाचा व्हावं लागलं. परंतु भाजपाची विचारसरणी माझ्या डोक्यामध्ये आहे, पूर्ण शरीरामध्ये आहे. परंतु इतक्या दिवस मी मंत्री स्थापनेवर काम करत होतो, आमदारांचा पीए काम करत होतो. त्यामुळे शासकीय सेवेत असल्यामुळे, शासनाकडून पगार घेत असल्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा अधिकृतरित्या सदस्य नव्हतो. त्यामुळे मी आता 2 महिन्यापासून भाजपाचा मी क्रियाशील सदस्य आहे. त्यामुळे माझा जास्त त्यांनी विचार केलेला नाहीये. परंतु मी आता अपक्ष निवडणूक लढवणार आहे आणि मला खात्री आहे की भाजपाचे जास्तीत जास्त लोक मला मतदान करतील. तेव्हा आपण अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. आपल्याला कुठलं चिन्ह मिळालेलं? जेव्हा मग अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर मी प्रायोरिटीने जे चिन्ह मागितलं होतं त्याच्यामध्ये सोडत निघाली आणि ते चिन्ह दुसऱ्याला गेलं. परंतु मला निवडणूक अधिकारी साहेबांनी मला सीसीटीव्ही कॅमेरा हे चिन्ह दिलेलं आहे. अत्यंत प्रभावी चिन्ह आहे. आणि माझं आडनाव वैद्य असल्यामुळे अल्फाबेटिकली माझं नाव लास्ट आलेलं आहे मशीनवरती. तर 1 नंबर आणि 25 उमेदवार झालेले आहेत. 1 नंबर आणि 2 नंबर अशा 2 मशिनी आलेल्या आहेत. तर 2 नंबर मशिनीमध्ये माझं शेवटला चिन्ह आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरा हे माझं चिन्ह आहे. ह्या चिन्हाच्या माध्यमातून मी दक्षिणच्या सर्व कारभारावर लक्ष ठेवणार आहे. तरी सर्वसामान्य जनतेला माझी एवढीच विनंती आहे की सीसीटीव्ही कॅमेरा समोरील बटन आपण 20 तारखेला दाबावं आणि एका प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला आपण ताकद द्यावी. मी इथल्या जनतेला 24 तास वेळ देण्याचा प्रयत्न करेन. तसेच जनतेचे छोट्यातले प्रश्न ते मोठमोठ्या प्रश्न 24 तासात मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. एवढंच मी या निमित्तानं जनतेला मी आवाहन करू इच्छितो. दक्षिणचे अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी आपल्याशी राजनीती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी हे आमच्यासोबत असतील आणि आम्ही 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळू, असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी बोलताना सांगितलं. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर.